श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. मित्रांनो, गुरुपौर्णिमा 2025 हे महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस आहे. गुरूंच्या पूजनाची संपूर्ण माहिती, पूजाविधी, महत्त्व आणि मंत्र जाणून घ्या. 10 जुलैला हा पवित्र दिवस साजरा होणार आहे. भारतीय संस्कृतीत गुरु हे स्थान अत्यंत पूजनीय मानले जाते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा हे श्लोक आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. गुरु म्हणजे फक्त शिक्षक नव्हे, तर जीवनात अंधारातून प्रकाशाकडे अशा गुरुच्या सन्मानार्थ दरवर्षी साजरी केली जाते. गुरुच्या सन्मानार्थ दरवर्षी गुरुपौर्णिमा कधी आहे साजरी केली जाते. हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. हिंदू पंचांगानुसार यावर्षी 2025 ला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. दिवस येत आहे. यावर्षी 2025 मध्ये 10 जुलै रोजी हा पवित्र दिवस येत आहे. तिथी सुरू 10 जुलै रोजी रात्री 10:36 आणि तिथी समाप्त 11 जुलै रात्री 2:06. गुरुपौर्णिमेचा शुभमुहूर्त. ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:10 ते 4:50 पर्यंत. अभिजित मुहूर्त सकाळी 11:59 ते दुपारी 2:54 वाजेपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी 12:45 ते 3:40 पर्यंत. गोधूली मुहूर्त संध्याकाळी 7:21 ते 7:41 पर्यंत. या दिवशी काय करावे? तर या दिवशी गुरुपूजन, व्यासपूजन करावे. गुरूंच्या पायावर फुलं, हार अर्पण करावे. गुरूंचे उपदेश ऐकावे. ध्यान व आत्मचिंतन करतात. साधू संतांना दान, ज्ञानार्जन यांचे या दिवशी विशेष महत्त्व आहे. गुरुपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व. या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. त्यांनी महाभारत, वेदांचे संकलन आणि अनेक धर्मग्रंथांची रचना केली. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही साजरा होतो. ही तिथी सर्व गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. मग ते आपले आईवडील असोत किंवा आपले शिक्षक. गुरुपौर्णिमेची पारंपरिक पद्धतीने पूजाविधी. या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठून खालीलप्रमाणे पूजा करावी. 1. पवित्र स्नान करा आणि शक्य असल्यास गंगाजल मिसळून आंघोळ करा. घरातील मंदिर स्वच्छ करा आणि गुरूंची प्रतिमा वेदीवर स्थापित करा. 3. त्यानंतर त्यांच्यासमोर तुपाचा दिवा लावा. फुलं, चंदन, अक्षता, फळं, मिठाई, वस्त्र व जनेऊ अर्पण करा. ओम परमतत्वाय नारायणाय गुरुभ्यो नमः. शेवटी आरती करून गुरूंचे आशीर्वाद घ्या. हे नमः यासारख्या मंत्रांचा जप करा. फळं, अन्न, कपडे, शस्त्र व जनेऊ इत्यादी अर्पण करा. दान करणे पुण्यकारक मानले शेवटी जाते. आरती करून गुरूंचे आशीर्वाद घ्या. गुरूंच्या आशीर्वादाने जीवनात प्रकाश आजच्या दिवशी दान करणे म्हणजे अन्न, कपडे, शैक्षणिक साहित्य इत्यादी विशेष पुण्यकारक मानले जाते. आपण आपले गुरु कोण आहेत, त्यांनी आपल्याला अशा काय प्रकारे शिकवले गुरूंच्या आणि आपण आशीर्वादाने त्यांचं ऋण जीवनात कसं फेडू प्रकाश शकतो याचा गुरुपौर्णिमेचा दिवस केवळ परंपरा नाही, तर आत्मपरीक्षणाचा आणि कृतज्ञतेचा दिवस आहे. आपण आपले गुरु कोण आहेत, त्यांनी आपल्याला काय शिकवलं आहे आणि आपण त्यांचं ऋण कसं फेडू शकतो याचा विचार करण्याचा हा उत्तम प्रसंग आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी फक्त पूजा करून थांबू नका. आयुष्यात खरे मार्गदर्शक ठरलेल्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून धन्यवाद द्या. गुरूंच्या आशीर्वादाने जीवनात खरी समृद्धी मिळते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.